उमरगा येथे अनैतिक संबंधातून प्रियकराने केला एकाचा खून। उमरगा रविवारी उमरगा शहर बायपास जवळच्या कोरेगाववाडी रस्त्यानजीक एका 35 वर्षीय युवकाचा डोळ्यात मिरची पावडर टाकून दगडाने ठेचून खून करण्यात आला। या प्रकरणी अवघ्या 12 तासात उमरगा पोलिसांनी खून करणाऱ्या 2 आरोपींचा शोध लावला। अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले। या घटनेत शाहूराज महादू सूर्यवंशी वय 35 असे मृत व्यक्तीचे नाव आहे। रविवारी सकाळी कोरेगाववाडी रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसून आल्याने नागरिकांनी पोलिसांना कळविले। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली। यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन पुज्जरवाड, पोलीस कर्मचारी हजर झाले। पण मृतदेहाचा चेहरा विद्रूप केल्याने ओळख पटत नव्हती। उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार व पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी आपले कौशल्य पणाला लावत मयताची ओळख पटविण्यासाठी अनुभवपणास लावला। शेजारील शेतकरी, नागरिक यांच्याशी संपर्क साधून तसेच मयताने परिधान केलेल्या शर्टाच्या टॅगवरून तब्बल 4 तासांनी अखेर मयताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले। दरम्यान खून करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले, तर फॉरेन्सिक टीमसुद्धा घटनास्थळी उपस्थित झाली। वरिष्ठ पोलीस अधिकारी मेघना नागराज यांनी घटनास्थळाला भेट दिली। यानंतर पोलिसांनी तांत्रिक घटनाचे विश्लेषण करून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल रेकॉर्ड आदींचा दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता आम्हाला माहिती मिळाली की कोरेगाववाडी इकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मयताची बॉडी रक्तानं माखलेली पडलेली आहे। अशी माहिती मिळताच आम्ही आमच्या पोलीस स्टाफच्या स्टाफला बरोबर घेऊन आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलो। घटनास्थळी पोहोचल्यानंतर आम्ही त्या मयत बॉडीचं अवलोकन केलं असता त्याच्या चेहऱ्याचं विद्रूपीकरण झालेलं होतं, डोक्यात ठिकठिकाणी मार लागलेला होता आणि आलटून पालटून पाहिलं असता त्या मयताच्या हातावर गौरी हे नाव गोंदलेलं दिसलं आणि त्याच्या शर्टवर SK असा टेलर मार्क दिसला। मग SK मार्क्स बद्दल जास्त माहिती घेतली असता तो जुनी पेठ इथला तो टेलर आहे असं समजलं। त्याला बोलावून घेतलं, त्यानं कबूल केलं की ही कपडे मी शिवलेले आहेत, परंतु 2 ते 3 वर्षापूर्वी शिवलेले आहेत। ठीक आहे, एवढं निष्पन्न झालं की आता ती डेड बॉडी जी आहे ती गौरी पेठ इथं राहणाऱ्या व्यक्तीची असावी असं आम्हाला वाटलं। त्यानंतर जुनी पेठ त्यानंतर हातावर गोंदलेलं जे नाव आहे गौरी, त्या गौरी ह्या स्त्रीचा आम्ही शोध घेतला असता ते त्या ठिकाणी आम्हाला त्या जुनी पेठमध्ये मिळून आता आम्हाला डेड बॉडीची ओळख पटलेली होती। आता आम्हाला पुढचा तपास करायचा, त्यासाठी मग आम्ही त्या आजूबाजूला माहिती घेतली असता आम्हाला असं कळालं की तो मयत आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत भांडणं होत होते, तक्रारी होत होत्या। मग त्या दिवशी तो पहाटे 1-1:30 वाजता तो तिच्या घरी गेला होता, त्याच्याबरोबर एक व्यक्ती होता अशी माहिती मिळाली। मग त्या अनुषंगाने आम्ही CCTV फुटेज वगैरे चेक केले आणि त्याच दरम्यान आम्ही आमच्या फॉरेन्सिक लॅबची टीम आहे, डॉग स्क्वॉड आहे, फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे, त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलं। त्यांचं तिकडे ते काम चालू होतं। आम्ही या ठिकाणी इकडं कशामुळं ह्याचा खून झाला असा या माध्यमातून आम्हाला 2-3 गोष्टी समोर येत होत्या। एक तर त्या भावाभावामध्ये प्लॉटचा वाद चालू होता, दुसरं त्या महिलेचे अनैतिक संबंध आहेत असं त्या मयताला माहीत पडल्यामुळं तो वारंवार त्याच्या बायकोला मारहाण करत होता। मग आम्ही त्या माध्यमातून तपास करणं सुरू केलं। त्या मयताच्या महिलेच्या दोन्ही भावांना आम्ही पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली, तसंच मयताच्या भावांना पण आणून आम्ही चौकशी केली। आम्हाला त्यात काही थोडं म्हणजे निष्पन्न दिसून आलेलं नाही। त्यानंतर आम्ही तो मोबाईल वगैरे जप्त केले, मयताच्या बायकोचे, मयताच्या मेहुणीचे, तसेच मयताचा पण मोबाईल आम्ही त्याचा नंबर हस्तगत केला, CDR काढले आणि मयताच्या बायकोचा मोबाईल डिस्प्ले फुटला असल्यामुळं तो नवीन आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करून त्याच्यानंतर पाहिला असता त्याच्यामध्ये
यांचं आणि एका इस्माबरोबर हिचा वारंवार संवाद झालेला दिसून आला. तो एक दिसून आला आणि त्याचबरोबर आम्ही CCTV फुटेज पाहिले होते. त्या CCTV फुटेजमध्ये त्या घटनेच्या दिवशी त्या महिलेचं आणि एका इस्माशी बोलणं झालेलं आम्हाला दिसून आलं आणि त्या महिलेला विचारून त्या व्यक्तीची आम्ही ओळख पटवली. ओळख पटवल्यानंतर तो व्यक्ती त्रिकोळी या गावचा असं आम्हाला समजलं आणि मग आम्ही रात्री 2 वाजता त्या त्रिकोळी या ठिकाणी टीम पाठवून त्या इस्माला उचलून आणलं आणि त्यानंतर त्याची चौकशी केली असता तो त्यानं गुन्हा कबूल केलेला आहे. आता हे सर्व होत असताना आम्ही वेळोवेळी आमचे माननीय CDPO साहेब उमरगा शेलार साहेब यांचं मार्गदर्शन घेतलं. तसंच वेळोवेळी वरिष्ठांना आमचे SP मॅडम आहेत, ॲडिशनल SP मॅडम आहेत, यांना माहिती देऊन त्यांचं पण मार्गदर्शन घेतलं आणि या पूर्ण तपासामध्ये आम्हाला माझे पोलीस अधिकारी कर्मचारी यांचाही सहभाग मिळाला. त्यात विशेष करून API भराटे साहेब आहेत, API कनेरे साहेब आहेत, पुन्हा PSI पुजरवाड आहेत, हेड कॉन्स्टेबल ओव्हळ आहे, हेड कॉन्स्टेबल कानगुलवार आहे, पोलीस नाईक कावळे आहेत, पोलीस नाईक इम्रान शेख आहे. अशा प्रकारे आम्ही पूर्ण टीमवर्क करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.